तिहे लोकी भजिजो आदि पुरुषे, जिथे सर्व जात धर्म पंथ भेद न करता सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना केलेली आहे. पसायदान युनोच्या ऑफिस मध्ये लागते. पसायदान आणि ज्ञानेश्वरी जगात अनेक भाषेमध्ये गेली, त्याच्यावरती अनेकांनी अध्ययन केलेले आजही करताय. आणि मला असं वाटतं तेच पसायदान आपल्याला या माऊलींच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपापल्या घरी म्हणायचंय, आपल्या मुलाबाळांकडून सुद्धा म्हणून घ्यायचंय, संस्थेमध्ये सुद्धा ते गायलं जाणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा म्हणून मी 2 मिनिट आपले या निमित्तानं घेतले. आणि म्हणून 2 शक्ती या काळात प्रगट झाल्या. पण या दोन्ही शक्तींनी काय केलं, श्रीकृष्णाने गीता दिली आणि ज्ञानोबारायांनी गीतेवर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतेला जर सोनं असं विशेषण आपण दिलं तर सोन्यापेक्षा सोन्याचे अलंकार जास्त छान वाटतात. नाना घनीभूत सुवर्ण,